मैत्रिणींनो मी आज तुम्हाला ना सोयावडी दाखवणारी मैत्रिणींनो. जी सोयाबीनची बनती हे आपण सोयावडी आणली मैत्रिणींनो. आता ह्याला ना मीठ टाकून उकडून घेतलंय. ह्याच्यात कढईत थोडं पाणी घ्यायचं मैत्रिणींनो, त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आणि थोडं ना 5 मिनिट उकडून घ्यायचं. सोयाबीन वडी उकडून घ्यायची थोडी मीठ टाकून. आणि आपल्याला लागणारे मैत्रिणींनो तिखट, मीठ, हळद, लाल चटणी आणि तेल लागणारी. आणि आपल्याला मैत्रिणींनो फोडणीसाठी लागणार आहे खोबरं, लसूण आणि अद्रकची पेस्ट मी करून घेतली आहे. थोडं खोबरं घ्यायचं मैत्रिणींनो खिसून, अगर असं बी अख्खं तुकडे करायचे. खोबरं, थोडा लसूण घेतलाय, लसूण जरा जास्त घ्यायचा आणि अद्रक सगळं वाटून घेतलंय. आता आपल्याला ह्याच्यात तेल टाकायचे. तेल जरा उचलून टाकायचं मैत्रिणींनो अशा भाज्यांना, म्हणजे लेकरं खातात. लई पण जास्त नाही टाकायचं, मीडियम. जास्त पण तेल टाकलं ना भाजीची चव जाते. तेल नाही जास्त घालायचं, मीडियम टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता हे मी मसाला काढून घेते. ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि अद्रक. टमाटर विसरलं मैत्रिणींनो, वरून टाकायचं टमाटर. नाही आवड केलं तरी पण जमते मैत्रिणींनो. मी टाकते. तेल तापलं बघा आता आपलं. तर आपल्याला घालायचे जिरे. त्याच्यावर तेल तापले, आता जिरे घालायचे. जिरे घातली हे आपल्याला लसूण अद्रक पेस्ट घालायची. पण तुम्ही असं खायला करू शकता. बघा झालं ब्राऊन खोबरं, कारण कढई लई तापली आहे. छान भाजून घ्यायचं खोबरं थोडं तेलामध्ये. भाजलंय मैत्रिणींनो. आता आपण ही चटणी जरा जास्तच वाटायची मला. तिखट जरा कमीच, तिखटाचे लई परिणाम होते शरीरावर. हे तिखट, लाल काय म्हणते ती काळा मसाला, मीठ आणि हळद घालायचं मैत्रिणी तेलामध्ये. चांगलं हलवून घ्यायचं. चांगलं तेल सुटूस तर भाजून घ्यायचं मसाला. आता तेल सोडायला आहे मसाला. तेल सोडू द्यायचं जरा मसाल्याने. थोडंसं पाणी घालायचं. आणि आता आपल्याला सोयाबीन वडी टाकायची. आपण मीठ टाकून उकडून घेतली सोयाबीन वडी. तुम्हाला मसाला जमत नसला मैत्रिणींनो तर नाही टाकला तरी जमते. तुम्ही त्याच्याऐवजी घरकुल मसाला टाका किंवा मग कांदा लसूण मसाला. आता पाणी घालायचं आणि तुमच्या आवश्यकतेनुसार टाका. तर मी थोडं आणखी टाकणार आहे, जास्त नाही टाकत पाणी. झाली भाजी आता मैत्रिणी, एक उकळी आली ना. काय उकडून घेतलंय आधी. एवढे बस होते. एक उकळी आणायची आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही मैत्रिणी ह्या भाजीला. बिना ह्याचीच करायची. आता टमाटर मी पण घालणार नाही.
थोडं मीठ टाकूत आता आपण. झणझणीत झाली. आणि आता एक उकळी आणायची मैत्रिणींनो आणि कमी गॅसवर 5 मिनिट शिजवून घ्यायची. आपली सोयाबीन वडीची भाजी बाकी छान रस्सा असं चमचमीत झाली. खोबऱ्याने असं तेल येते. लहान मुलांना पण खूप छान आहे मैत्रिणी. जरा नुसतं तिखट टाकायचंच नाही, नुसतं मिठात करायची, छान होती. तर चला तर मैत्रिणींना मग नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मैत्रिणींनो. मी आज केली सोयाबीन वडीची भाजी, चमचमीत आणि झणझणीत. कुणा कुणाला आवडती मैत्रिणींनो, ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.